मंडळी, पंढरपूर हे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान. इथे लाखोच्या संख्येने वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने जात असतात. त्यापूर्वीच आता पंढरपूरच्या मंदिरात एक तळे आहे. या तळ्यामध्ये पुरातन मूर्ती तसे जुन्या वस्तू सापडल्या आहेत. सध्या विठ्ठल मंदिरात जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. त्यावेळी तळघर सापडले आहे. म्हणूनच सध्या पुरातत्व विभागाचे अधिकारी, मंदिर समितीचे अधिकारी तसेच मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत काम सुरू आहे. पण ते या तळघरात आतापर्यंत काय काय सापडले आहे, या तळासंदर्भात अजून काही पुरावे आणि माहिती सापडली आहे का, हे तळघर नेमके किती वर्षापूर्वीचं आहे, सगळं आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. दरम्यान गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता मंदिरातील हनुमान दरवाजा येथील दगडी फारशीचा आणि भिंतींच्या दगडाचा फ्लोरिंगचं काम सुरू होतं. दगडी फारशीचं फ्लोरिंगचं काम सुरू असतानाच एक दगड खाली जमिनीत दाबला गेला आणि त्या ठिकाणी पोकळी निर्माण झाली. म्हणून मग जेव्हा तो दगड बाजूला करण्यात आला, त्या दगडाच्या खाली पोकळी दिसून आली. या तळघरात मूर्ती सदृश्य वस्तू असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आलं. त्यानंतर गुरुवारी फक्त एक दगड काढून पाहणी करण्यात आली. त्यामुळे त्या दिवशी तळघर आहे की भुयार याबाबत नेमकी माहिती समजू शकली नाही. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी मंदिराच्या तळघरात पुरातत्व विभाग आणि मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवेश घेतला. एकूणच तळ्यातून विष्णू रूपातील 3-4 फुटी उंची असलेली मूर्ती आणि पादुका सापडल्या. पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहनी आणि वास्तुविशारद तेजस्विनी आफळे हे तळघर उघडून आत गेले. त्यांना तिथे भग्न मूर्ती आणि पादुका आढळल्या. सहाय्यक संचालक विलास मानेंनी सांगितलं, इथं कोणताही भुयार नसून एक खोली आहे. सदृश्य वस्तू आढळली आहे. एक 6x7 फूट आकाराचा चेंबर असून ते मगाशी सांगितल्याप्रमाणे तळघरातील बंदिस्त आहे. त्या पलीकडे काही असेल असे सध्या तरी पुरातत्व अधिकाऱ्यांना वाटत नाही. त्याचा पुढील तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. एकूणच मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे अवशेष 16 ते 18व्या शतकातील असावेत अशी शक्यता पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मंदिराचे मूळ रूप उघड करण्याचे काम सध्या सुरू आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला फॉलो नक्की करा.